नमस्कार. मी समाधान शिकेतोड. साहित्यिक समजून घेताना या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत. आज आपण संवाद साधणार आहोत पुणे जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन भेंडभर यांच्याशी. आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, आपले या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्ते सर. नमस्ते. प्रसिद्ध युवा साहित्यिक सचिन भेंडभर हे जिल्हा परिषदेच्या वाबळेवाडी येथील आंतरराष्ट्रीय शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण 48 पुस्तके प्रकाशित असून यामध्ये कविता संग्रह, बाल कादंबरी तसेच अनुवादित साहित्यांचा समावेश आहे. विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यामध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. विनोदी कथा, शेतीमातीच्या कविता लिहिणाऱ्या या युवा साहित्यिकांच्या साहित्याला महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या कविता जगण्याला उभारी देतात. रानवारा, कानसीमारात, येथे जगाया उभारी या काव्यसंग्रहातून त्यांनी शेतकऱ्यांचं जगणं मांडलेलं आहे. त्यांच्या अनेक कविता पाठ्यपुस्तकामध्येही आलेल्या आहेत. सरांचं मी मनापासून एकदा स्वागत करतो सर. सर, आपण खूप कमी वयामध्ये दर्जेदार बाल साहित्य लिहिलेलं आहे. मुलांसाठी आपण अखंड लिहित असता. आपण या साहित्य लेखनाकडे कसे वळलात, हे आम्हाला समजून घ्यायला आवडेल. धन्यवाद समाधान सर. खर तर कॉलेज जीवन जगत असतानाच मला कवितांची विशेष अशी आवड होती आणि त्यावेळी मी कविता लिहायचो. आणि खरा टर्निंग पॉइंट आयुष्याला भेटला ते म्हणजे सकाळमधील गुदगुल्या सदराकडून. त्या सदरात बोधे सर असतील किंवा इतर नामवंत साहित्यिक असतील, त्यांच्या कथा प्रकाशित होत होत्या. आणि त्या वाचताना बऱ्याच वेळा वाटायचं की हे जगणं हे आपलंच जगणं आहे आणि आपल्या सभोवती अशा आपण अनेक घटना पाहतो आणि आपण सुद्धा अशा प्रकारचा एखादा किस्सा, एखादी घटना या कथेतून मांडू शकतो आणि एखादी ग्रामीण कथा बनवू शकतो. आणि त्यातूनच जन्म झाला, ती म्हणजे पोटगीचा दावा या कथेचा. आणि 24 मे 2008 माझी पहिली कथा प्रकाशित झाली. आणि त्यानंतर खरं तर साहित्यात मी मागे वळून कधी पाहिलेच नाही. आणि एकदा सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच कथेला जवळजवळ 400 ते 450 फोन मला आले होते. आणि ह्या प्रोत्साहनातूनच मी पुढे लिहित गेलो. आणि गेली 15 वर्षापासून मी ह्या क्षेत्रात लेखन करत आहे. खरं तर याचं सर्व श्रेय मी वाचकांना देतो की त्यांनी वेळोवेळी मेसेज करून, फोन करून किंवा पत्र पाठवून मला सतत लिहित ठेवलं. खरं तर हा काळ कोरोनाचा आहे आणि एकदम मानवाच्या कसोटीचा आहे. आणि अशा काळात कुठंतरी माणूस खचलेला आहे आणि भीतीचं सावट हे आपल्या आसपास फिरत आहे. मग मी त्याच्यासाठी एवढंच म्हणेल, दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले. दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले. सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवले. दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले. सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवले. फुलाच्या वाटेवर प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवले. फुलाच्या वाटेवर प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवले. आणि आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले. आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले. आणि अशा जगण्याच्या उभारी देणाऱ्या कविता ह्या मी माझ्या काव्यसंग्रहातून मांडल्या. खरं तर समाधान सर, तुमचं अभिनंदन आणि आजच्या दिवशी कौतुक करावंच वाटतं की अनेक नवोदित लेखक, कवी, युवा कवी यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही श्रोत्यांपुढे आणत असता. आणि खरं तर याच गोष्टी आयुष्यात खूप महत्वाच्या असतात. आणि प्रत्येक लेखक कवीला ही संधी मिळणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आयुष्यात संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं निश्चितच होत असतं. या येते जगाया उभारी या काव्यसंग्रहातील पहिलीच कविता मी आपल्या समोर या ठिकाणी मांडतो. गात गाणे फिरे पाणी
पाटातूनी खळखळ गात गाणे फिरे पाणी पाटातूनी खळखळ तृषा भागवी पिकाची छाया धरी ते आभाळ तृषा भागवी पिकाची छाया धरी ते आभाळ सोनसळी ताट डुले मोतियाच्या भारासवे सोनसळी ताट डुले मोतियाच्या भारासवे कुबेराचा ठेवा शेती रूप त्याचे रोज नवे कुबेराचा ठेवा शेती रूप त्याचे रोज नवे येता वाऱ्याची लहर सळसळ पानो पाणी येता वाऱ्याची लहर सळसळ पानो पाणी सांगे गुज निसर्गाचे डोलुनिया नित्य कानी सांगे गुज निसर्गाचे डोलुनिया नित्य कानी येतो पाखरांचा थवा किती हाक लावा त्यासी येतो पाखरांचा थवा किती हाक लावा त्यासी अवकळ दिटुकले दानटी पतीय दाशी अवकळ दिटुकले दानटी पतीय दाशी शिळ वाजवितो वारा पक्षी कूजना ते करी शिळ वाजवितो वारा पक्षी कूजना ते करी अर्धपोटी कष्टातही येते जगाया उभारी अर्धपोटी कष्टातही येते जगाया उभारी येते जगाया उभारी येते जगाया उभारी. खूपच छान सर. अप्रतिम अशी कविता आणि खरंच जगण्याला उभारी देणारी शेतकऱ्यांचं दुःख वेदना आणि जगणं मांडणारी ही कविता निश्चितच खूप छान आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. तर आपण खरं पाहिलं तर एक आपलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे जे नवोदित सर्व साहित्यिक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत. त्यांना आपल्यापासून खूप प्रेरणा मिळते. कारण एवढ्या कमी वयामध्ये आपण जवळपास 48 पुस्तकांचं उत्कृष्ट आणि दर्जेदार साहित्याचं लेखन केलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला तुमचा सर अभिमान वाटतो. तुमच्या ज्या या सगळ्या साहित्य कृती आहेत त्याच्यामध्ये कथासंग्रह आहेत, काही कविता संग्रह आहेत, काही अनुवादित साहित्य आपण लिहिलेलं आहे. यापैकी काही निवडक साहित्य कृतींविषयी आम्हाला समजून घ्यायला आवडेल. यात एक कादंबरी मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे मी लिहिलेली रानपाखरांची शाळा. शिक्षण सेवकाच्या जीवनावरील ही कादंबरी असून शिक्षकांना प्रेरणा देणारी ही कादंबरी. मग यात शिक्षकांच्या अनेक अडचणी असतील, समस्या असतील, ह्या कादंबरीत अतिशय ज्या समर्पकरित्या मांडलेल्या आहेत की प्रत्येकाच्या मनाचा ठाव घ्यावा अशी ही कादंबरी आहे. आणि दुसरा म्हणजे काव्यसंग्रह. आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो येते जगाया उभारी या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय 7 पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय या काव्यसंग्रहातील कळो निसर्ग मानवा ही कविता 6वीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमाला आहे. तर या सर्व कवितेतून कविता वास्तवाला धरून तर आहेतच, शिवाय सामाजिक संदेश देणारे आहेत. तर त्यातील एक कळो निसर्ग मानवा कविता मी तुमच्यासाठी या ठिकाणी म्हणतो. हो. येता पावसाची सर चिंब होते धरणी येता पावसाची सर चिंब होते धरणी परी सताविते चिंता तरी मिळेल का पाणी परी सताविते चिंता तरी मिळेल का पाणी स्वच्छ सुंदर धरती राखायाची जोत म्हणे स्वच्छ सुंदर धरती राखायाची जोत म्हणे परी ज्याला त्याला वाटे निम पाळाने पाळावे पराने परी ज्याला त्याला वाटे निम पाळावे पराने नदी काठी धरती व जेथे पाहू तिथे घाण नदी काठी धरती व
जेथे पाहू तिथे घाण, पर्यावरणाचे ही कोणा कसे असून हे भान, पर्यावरणाचे ही कोणा कसे असून हे भान, जे जे अमंगल घाण तया थारा नदी तीर, जे जे अमंगल घाण तया थारा नदी तीर, कसे प्राशावे जळासी केले तीर्थाचे गटार, कसे प्राशावे जळासी केले तीर्थाचे गटार, मने साधला विकास सुरू केले कारखाने, मने साधला विकास सुरू केले कारखाने, नाही फिकीर सोडली पाण्यामध्ये रसायने, नाही फिकीर सोडली पाण्यामध्ये रसायने, नाही पुरे आम्हाधरा केला सागराचा संगम, नाही पुरे आम्हाधरा केला सागराचा संग, जल विटंबिले तेही तेथे तेलाचा तवंग, जल विटंबिले तेही तेथे तेलाचा तवंग, पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या भूमीवर असावे, पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या भूमीवर असावे, कळो निसर्ग मानवा दिस सोनियाचे यावे. आपली एक कविता कळो निसर्ग मानवा ही बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात पण आलेली आहे. ही प्रेरणादायी कविता शाळांमधून भिंतीवर सुद्धा रंगवलेली आहे. या कवितेबद्दल आम्हाला समजून घ्यायला, जाणून घ्यायला आवडेल. निश्चित सर, ज्यावेळी बालभारतीने कवितेच्या संमतीसाठी मला फोन केला होता आणि त्या संमतीपत्रकावर सही करायला बोलवलं होतं, त्यावेळी त्या मॅडमने आवर्जून सांगितलं होतं की या कवितेच्या 4 ओळी आम्हाला विशेष भावल्या. त्या म्हणजे पिण्यासाठी शुद्ध पाणी साऱ्या भूमीवर असावे, कळो निसर्ग मानवा दिस सोनियाची यावी. आणि म्हणून आम्ही खास ही कविता अभ्यासक्रमासाठी निवडलेली. आणि ज्यावेळी त्या अभ्यासक्रमात आली, गावातील व्यवस्थापन समितीने, शालेय व्यवस्थापन समितीने ती कविता भिंतीवर घेतली. आता भिंतीवर घेतल्यानंतर येता जाता ती मुलं कविता वाचू लागली. काही मुलांची ती पाठही झाली आणि नकळतपणे कुणीही त्या ठिकाणी थांबल्यावर, भिंतीकडे लक्ष गेल्यावर ती कविता वाचू लागली. तर त्या कवितेतून दिलेला जो संदेश होता, तर त्यामुळे गावाने सुद्धा विचार केला. आणि खर तर जे वडू खुर्द गावे हे नदीच्या काठी असलेले गावे, आणि त्या ठिकाणी नदीच्या काठावर जो घाट आहे, तर त्या घाटाच्या तिथं भरपूर कचरा किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा इथं प्लॅस्टिकच्या पिशव्या ह्या पडलेल्या होत्या. आणि ही गोष्ट ज्यावेळी कविता वाचताना लोकांच्या निदर्शनास आली, त्यावेळी सरपंचांनी ग्रामपंचायतमध्ये एक मीटिंग बोलावली आणि त्या मीटिंगमध्ये गावातील प्रत्येक घरातला एक मेंबर आणि शालेय विद्यार्थी, शिक्षक, ग्रामसेवक हे सर्व मिळून झाडू, खराटे, घमेले हे सर्व घेऊन त्या ठिकाणी घाटावर गेले आणि पूर्ण तो घाट त्यांनी स्वच्छ केला. म्हणजे एका कवितेने गावातील झालेले हे परिवर्तन निश्चितच उद्या पूर्ण महाराष्ट्रात हो अशी मला आशा वाटते. आणि खर तर प्रत्येक कविता ह्या परिवर्तनाच्या पाहिजे. समाजात जर परिवर्तन झालं नाही तर ती कविताच नाही. काय लिहावे, कसे लिहावे, निरक्षरांच्याही हृदयी भेडावे, कठीण असे ते सोपे व्हावे, लेखन केवळ लेखन नसावे, वाचकांचे ते स्पंदन व्हावे. आणि वाचता वाचताच ते वाचक अंतर्मुख झाले आणि त्यांना आपली चूक कळून आली आणि पूर्ण घाट स्वच्छ झाला. निश्चितच ज्या ठिकाणी नदी आहे, नदीचा सर्व घाट गावोगावी स्वच्छ हो असं या ठिकाणी मला वाटतं. खरं तर हे विचार असतात आणि हे विचार कवितेच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचत असतात. आणि कवी आणि लेखकाचं हे भाग्य आहे की ते असू अगर नसू ते जनमानसात हे सदैव असतात, असं मला या ठिकाणी वाटतं. निश्चितच सर, निश्चितच खूपच
प्रेरणादायी अनुभव आपण सांगितलेला आहे. कवितेच्या माध्यमातून एक समाज परिवर्तनाचं काम उभं राहतंय, हे खूप चांगली गोष्ट आहे निश्चितच. आणि आपण प्रयोगशील शिक्षक आहात, एक उत्तम साहित्यिक आहात. आपण आपल्या शाळेमध्ये, आपल्या वर्गामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग राबवलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वाभिव्यक्ती या क्षमतेचा विकास व्हावा यासाठी आपण अनेक प्रयोग केलेले आहेत. या प्रयोगांविषयी आम्हाला समजून घ्यायला आवडेल. खर तर कविता लिहिण्याचा काळ हा महाविद्यालयीन काळ असतो किंवा कॉलेजला गेल्यानंतर युवक कविता लिहित असतात. पण यालाही कुठेतरी छेद देत ज्यावेळी विद्यार्थ्यांशी समरस होऊन आपण ज्यावेळी वागतो त्यावेळी कदाचित कुठेतरी वाटतं की हे पण विद्यार्थी जसे बोलतात त्याप्रमाणे लिहू शकतील. आणि खरं तर मुलं खूप छान बोलतात, तसेच त्यांचे विचार हे जर त्यांनी लिहिले तर कुठेतरी त्याची ही कविता होऊ शकते असं मला वाटलं. आणि मग विद्यार्थ्यांसाठी साहित्यिक आपल्या भेटीला म्हणून हा उपक्रम मी राबवला होता. आणि खरं तर मुलं लिहितील असं मला भविष्यात स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण उपक्रम मला त्या माध्यमातून तिकडे घेऊन गेला की गेली 2-3 वर्ष हा उपक्रम सतत चालत होता. लेखक आणि कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला, त्यांचे विचार विद्यार्थी ऐकत होते. आणि एकदा गंमत म्हणून एक बालकवयित्री मी शाळेत आणली होती, अस्मिता मराठे म्हणून. आणि तिने कविता सादर केल्यानंतर मग विद्यार्थ्यांनाही वाटले की हिच्यासारख्या कविता आपणही करू शकतो. आणि मग त्यातूनच विद्यार्थी कविता करत गेले. त्या त्यांनी दाखवल्या. सुरुवातीला काही त्यात त्रुटी होत्या, चुका होत्या, त्या दुरुस्त केल्या, त्यांना समजून सांगितल्या. आणि नंतर विद्यार्थ्यांकडून खूप छान कविता आमच्याकडे आल्या. खूप छान. आपण मुलांच्या अभिव्यक्तीसाठी उपक्रम राबवलेले आहेत. आपलं खूप खूप अभिनंदन सर. शाळा एक उपक्रमशील शाळा आहे. जिल्हा परिषदेची आंतरराष्ट्रीय शाळा आहे वाबळेवाडीची. आणि महाराष्ट्रातून ती शाळा पाहण्यासाठी अनेक शिक्षक, पालक, व्यवस्थापन समितीचे सदस्य येत असतात. सर, मीही आपल्या शाळेला 1-2 वर्षापूर्वी भेट दिली होती. अतिशय छान उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवले जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आपल्या शाळेमध्ये दिलं जातं. आपल्या शाळेतील उपक्रमांविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कशी असावी, सुरुवातीला हा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलं, नाही मला झाडाखाली शिक्षण घ्यायला आवडेल. कुणी म्हटलं नाही मला नदीकाठी बसून शिक्षण घ्यायला आवडेल. कोणी म्हटलं मंदिराच्या बाजूला बसून मला शिक्षण घ्यायला आवडेल. पण कुणीही म्हटलं नाही की मला 4 भिंतीत शिक्षण घ्यायला आवडेल. आणि तीच संकल्पना धरून आमचे मुख्याध्यापक वारे गुरुजींनी सांगितलं की तुमच्या स्वप्नातील शाळा याचं तुम्ही चित्र काढा. त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुणी झाडाखाली, कुणी मंदिरा शेजारी, तर कुणी नदीकाठी असं चित्र काढलं की त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत होते. मग सर्वांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांना 4 भिंतीच्या आत बंदिस्त शिक्षण नकोय. शिक्षणाच्या कक्षा ह्या रुंदावल्या पाहिजेत, व्यापक झाल्या पाहिजेत. कुठंतरी साचेबद्ध शिक्षणाला हे स्वरूप नको. म्हणून शिक्षण हे व्यापक होण्यासाठी जी काचेची शाळा रोल मॉडेल आलं, झिरो एनर्जी स्कूल, तर ते विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच आलं. आणि वाबळेवाडीची शाळा ह्या काचेच्या खोल्यांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात. तर याचा उद्देश हाच की आजूबाजूचा निसर्ग पाहत आणि विद्यार्थ्याला कुठेही असं वाटणार नाही की आपण बंदिस्त खोलीत शिक्षण घेतोय. या वर्गखोलीचे वैशिष्ट्य म्हणजे 4ही बाजूला विद्यार्थी वर्ग उघडू शकतात, लावू शकतात. कुठे या सर्व वर्गखोल्यांना कुठेही दरवाजा, खिडक्या नाहीत. ते 4ही बाजूला ओपन होतात. आणि वर्गात सुद्धा कुठेही फॅन नाही किंवा लाईट नाही. तर झिरो एनर्जी स्कूलमध्ये जी रचना केलेली आहे तर ती पर्यावरणपूरक अशी रचना आहे. तिथं मुबलक असा सूर्यप्रकाश पोहोचू शकतो. विद्यार्थ्यांना पाहिजे असं वातावरण त्या ठिकाणी गरमही होत नाही, थंडीही वाजत नाही. अशा प्रकारे
ह्या वर्ग खोल्या बनवलेल्या आहेत आणि निसर्गात शिक्षण घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेता येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय. शिक्षण घेत असतानाही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या आवडी असतात. कुणी चित्रकलेची आवड असते, तर कुणाला मैदानी खेळांची आवड असते, कुणाला संगीताची आवड असते, तर कुणाला काव्य गायनाची आवड असते. अशा वेगवेगळ्या आवडी जपत असताना त्या विद्यार्थ्याला त्या क्षेत्रात सर्वोच्च कसं जाता येईल, उच्च ठिकाणी कसं जाता येईल, सर्वोच्च बिंदू कसा गाठता येईल त्या क्षेत्रातला, यासाठी शाळा प्रयत्न करत असते. मग शिक्षकांमार्फत मार्गदर्शन तर होतच, पण बाहेरून सुद्धा त्या संदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शक त्या ठिकाणी मागवला जातो. आता माझ्या संदर्भात मी जो उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केला की स्वनिर्मित काव्य निर्मिती, तर या काव्य निर्मितीचा उपक्रमात पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही बोलावले होते. यात कवी आणि लेखक यांचा समावेश होता. म्हणजे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना त्याच वयात मिळत गेले तर निश्चितच पुढे जाऊन त्यांचं भविष्य निश्चितच चांगले असेल आणि लहान वयातच ही जी संधी त्यांना मिळत गेली तर यातूनच निश्चितच ते सोने करतील. शाळेत सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा ह्या भरवल्या जातात. यात काव्य गायन असतील, मैदानी खेळाच्या स्पर्धा असतील किंवा चित्रकलेच्या स्पर्धा असतील, या माध्यमातून विद्यार्थ्यांना हुरूप येतो आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात आणि यातूनच विद्यार्थी घडत असतो आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना संधी दिल्यामुळे शिक्षण हे ते आनंदाने घेत असतात. आता आमच्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत म्हणून सांगावं लागत नाही किंवा शाळेतून जाण्यासाठी सुद्धा पालक स्वतः ओढून नेतात, इथपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी बसून असतात. गावातले विद्यार्थी तर रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत त्याच ठिकाणी रेंगाळत असतात. म्हणजे शाळा आणि घर ज्यावेळी हे अंतर कुठंतरी तुटतं आणि शाळा आणि घरी हे एक होऊन जातं, त्यावेळी विद्यार्थी त्या ठिकाणी समरस होतो आणि शिक्षण प्रक्रिया जी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ही जी आंतरक्रिया आहे ही व्यवस्थित चालते असं मला या ठिकाणी वाटतं. निश्चितच सर, खूपच छान आपण अनुभव सांगितलेले आहेत. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमामध्ये आलात. आपण आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमामध्ये दिला. आपली मुलाखत मला यासाठी महत्वाची वाटते की आपणाला कुठलीही साहित्यिक पार्श्वभूमी नसताना एका शेतकरी कुटुंबातून येऊन सुद्धा आपण जवळपास 48 पुस्तकं लिहिलेली आहेत, वेगवेगळे साहित्य प्रकार आपण हाताळलेले आहेत. याबद्दल नक्कीच आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवता, वेगवेगळे प्रयोग राबवता, शोधनिबंध लिहिता, नवोपक्रम लिहिता आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी एक चाकोरीच्या बाहेर जाऊन वेगळं असं प्रयोगशील आपण काम करत आहात. हे अनुभव आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितले, यासाठी आपली आजची मुलाखत मला खूप महत्वाची वाटते. आपण साहित्यिक समजून घेताना या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.